नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत। वल्लरी, तेजा आणि प्रेरणा श्वेताला फोन करून विचारू लागतात की तुझा प्रवास कसा चालू आहे, कुठवर आलीस। तेव्हा श्वेता सांगू लागते की रस्त्याने आहे, असंच कुठलं तरी गाव आहे, तिथवर पोहोचले। पण काय ग, तुमचा जो व्हिडिओ व्हायरल झालाय तो मी बघितलाय, त्यामध्ये किती कचाकचा भांडताय तुम्ही एकमेकींशी। तेव्हा तेजा म्हणू लागते की ही वल्लरी, हिनेच आम्हाला तसं करायला सांगितलं होतं, पण आमचा नाईलाज झाला। तू इथे असतीस तर तू ऐकलंच नसतं। तेव्हा वल्लरी म्हणते की श्वेताताई, तुम्ही जे पाहिलं ते सगळं खोटं होतं, आम्ही खोटंच भांडत होतो। तुम्ही इथे आलात की तुम्हाला सगळं क्लिअर होईल। तितक्यात डोरबेल वाजते, त्यामुळे प्रेरणा दरवाजा उघडायला जाते तर तिच्या मैत्रिणी राधिका आणि प्रिया तिला भेटायला आलेले असतात। तेव्हा त्यांना बघून प्रेरणा म्हणते, तुम्ही इथे? तेव्हा त्या म्हणू लागतात की आम्ही तुझा व्हिडिओ बघितलाय, तुझ्यासोबत काय काय झालंय ते सगळं आम्हाला कळालं, खूप वाईट वाटलं ग, त्यामुळेच म्हटलं की तुला भेटून येऊया। तेव्हा प्रेरणा त्यांना बसायला सांगते। तेव्हा त्या तिला म्हणतात की तुमचा भांडणाचा व्हिडिओ सुद्धा आम्ही बघितला। तेव्हा प्रेरणा वल्लरीकडे बघू लागते। वल्लरी हाताने खुणवत असते की त्यांना पहिले इथून घालव। तेव्हा प्रेरणाला काय बोलावं हेच समजत नसतं। पुढे त्या म्हणू लागतात की कसं काय झालं ग एवढं सगळं तुझ्यासोबत, आम्हाला राहावलंच गेलं नाही। आम्ही आधी तुझ्या फ्लॅटवर गेलो, पण दरवाजा वाजवल्यानंतरही कुणी दरवाजा उघडला नाही, त्यामुळे आम्ही इथे आलो। पुढे त्या म्हणतात, पण आम्हाला एक गोष्ट कळली नाही, तुम्ही व्हिडिओमध्ये एकमेकींसोबत किती मारामारी करत होतात आणि इथे सोबत कशा। तेव्हा वल्लरी म्हणू लागते की प्रेरणा तिचं सामान घ्यायला आली होती, त्यामुळे मी तिला थोडीशी माणुसकी दाखवली। आता ती प्रेरणाला म्हणते की तुझं सामान घे आणि निघ। इतक्यात तेजा तिथे येते आणि त्यांना म्हणते की अरे वा, बरं झालं तुम्ही आलात। तेव्हा प्रेरणा तिच्याकडे बघू लागते। तेव्हा तेजा मुद्दामच त्यांना म्हणते, तुम्ही काय घेणार, चहा कॉफी। तेव्हा वल्लरी तिच्याकडे रागात बघू लागते। आता राधिका आणि प्रियाला याच गोष्टीचं आश्चर्य वाटत असतं की एवढं होऊनही तेजा आणि प्रेरणा वल्लरी सोबत कशा। त्यामुळे आता वल्लरी तेजाला आणि प्रेरणाला म्हणू लागते की तुम्ही तुमचं सामान घ्यायचं आणि निघायचं माझ्या घरातून। पुढे ती म्हणते की यांना मी केव्हाची घरातून हकलते, तरीही तुम्ही बघितलं ना कशा लापटासारख्या माझ्या घरात येऊन बसल्या। आता वल्लरी तेजाचा हात धरून तिला बाहेर काढत असते। तेव्हा तेजाही रागात तिला म्हणते, हे बघ, तू स्वतःला शहाणी समजू नकोस, आम्हालाही काही हौस आली नाही तुझ्या इथे राहण्याची। तेव्हा वल्लरी म्हणते, मग निघा ना इथून, तुम्हाला कोणी सांगितलं इथे थांबायला। तेव्हा ती प्रेरणाला म्हणते की चल प्रेरणा, आपण इथून जाऊया। तेव्हा वल्लरी तिला म्हणते, तू आणि तुझी मैत्रीण पण जा आणि तुझ्या मैत्रिणीच्या मैत्रिणींना पण इथून घेऊन जा, माझ्या घरात अजिबात थांबायचं नाही। तेव्हा तेजा तिला म्हणते, तू असं समजू नकोस, तुझ्या वाचून आमचं काही अडणार आहे। पुढे ती म्हणते, मी समर्थ आहे प्रेरणाला माझ्या घरी ठेवून घ्यायला। तेव्हा प्रेरणाच्या मैत्रिणी म्हणू लागतात, पण प्रेरणाचं सामान, आता वल्लरीला काय बोलावं हे समजत नसतं। तेव्हा प्रेरणा म्हणते, काही गरज नाही मला त्या सामानाची, तुलाच ठेवून घे। तेव्हा वल्लरी त्यांना म्हणू लागते की आधी चालत्या व्हा माझ्या घरातून। असं म्हणून तर वल्लरीने सगळ्यांनाच तिच्या घरातून हुसकावलेलं असतं, त्यामुळे तेजा आणि प्रेरणा पण तिथून जाण्याचं नाटक करतात। तेव्हा राधिका आणि प्रिया म्हणू लागतात, बिचारा प्रेरणासोबत खूप वाईट झालंय। इतक्यात त्यांच्यामध्ये ऑफिस मधला विषय निघतो आणि त्या म्हणत असतात की समीर सर गेल्या किती दिवसापासून ऑफिसला येत नाहीये आणि गेली 4-5 दिवसापासून त्यांना फोनवर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करूनही ते फोन रिसीव्ह करत नाहीये, काय झालं असेल। हे सगळं वल्लरीने वरती उभं राहून ऐकलेलं असतं, त्यामुळे वल्लरीला जरा आश्चर्य वाटू लागतं। आता इकडे श्वेता घरी आलेली असते। तेव्हा प्रेरणा श्वेताला विचारू लागते की वल्लरीने तुला जो पुरावा आणायला सांगितला होता तो तू आणलायस का। तेव्हा श्वेता म्हणते हो। तेव्हा तेजा तिला म्हणते की काय, आम्हाला दाखव, उगाच सस्पेन्स क्रिएट करू नको, एक तर विचार करून करून माझ्या डोक्याचा भुगा झालाय। तेव्हा श्वेता तिला म्हणते की तुम्हाला काही वाटतं का ग, तुमची मैत्रीण एवढ्या लांबून दमून शिमून आलीये, तिला चहा पाणी किंवा सरबत विचारायचं सोडून तुम्ही हे काय विचारताय। तेव्हा तेजा तिला म्हणते, जास्त स्मार्ट समजू नकोस, वल्लरीने छोटंसं काम काय दिलं तुला, तर तू स्वतःला डिटेक्टिव्ह समजायला लागलीस का, तुला आम्हाला तो पुरावा दाखवायचा आहे की नाही ते सांग। त्यावर तेजा म्हणते, नाही, कारण तो पुरावा मी फक्त वल्लरीलाच दाखवणार आहे, तसं पण तो पुरावा बघून तुम्ही काय करणार आहात, तुम्हाला तर त्यातलं काही समजत पण नाही। त्यावर श्वेता तिला म्हणू लागते, जास्त शहाणपणा करू नकोस। आता दोघांमध्ये भांडण सुरू होतं। तेव्हा प्रेरणा त्यांच्याकडे बघत खुश होते, कारण तिला त्यांच्यातले जुने दिवस आठवू लागतात।
तितक्यात श्वेताचं आणि तेजाचं तिच्याकडे अचानक लक्ष जातं. तेव्हा ती स्वतःशीच हसत असते. तेव्हा श्वेता आणि तेजा एकमेकींकडे बघत हसू लागतात. आता तेजा प्रेरणाजवळ येऊन म्हणू लागते की तुला आपले जुने दिवस आठवलेत ना? तेव्हा प्रेरणा म्हणते की हो, आपण सोबत असतानाही तुम्ही दोघी अशाच भांडायच्या आणि मी तुमचं भांडण मिटवण्याचं काम करायचे. तितक्यात तिला मिठूची आठवण येते आणि म्हणते की आपली मिठू सुद्धा तुमच्या भांडणात लुडबुड करायची. तेव्हा तेजा म्हणते पण ती पार्टी बदलू होती, लगेचच श्वेताच्या साईडने होऊन जायची. तेव्हा प्रेरणा म्हणते की नंतर वल्लरी आली आणि मला एक नवीन पार्टनर मिळाला, पण वल्लरी माझ्यापेक्षाही जास्त समजदार निघाली. तिच्याजवळ माणसाचा स्वभाव ओळखून त्याला कसं हँडल करायचं ही हतोटी होती. त्यामुळेच आज वल्लरी चांगली वकील बनू शकली. इतक्यात श्वेताला एक गोष्ट आठवती आणि ती त्यांना म्हणू लागते, तुम्हाला आठवतंय का, एकदा व्हेजवाल्याला नॉनव्हेज आणि नॉनव्हेजवाल्याला व्हेज डब्बा गेला, त्यावरती लोक किती चिडली होती, तुला आठवतंय का? तेव्हा प्रेरणा म्हणते चांगलंच आठवतंय, असं वाटतं की कालच ही गोष्ट घडली. त्यावर श्वेता म्हणते की आता असं वाटतं की सगळं आपल्या हातातून निसटून गेलंय. तेव्हा प्रेरणा म्हणते की या संसाराच्या रहाडगाडग्यात आपण एकमेकींपासून दुरावत चाललोय. तेव्हा तेजा म्हणते की इथून पुढे लक्षात ठेवायचं, आपण सगळ्यांनी सोबत राहायचं. कितीही काहीही झालं तरी आपण एकमेकींची साथ सोडायची नाही. जर असं कोणी केलं तर मी अण्णा केदार बनून सगळ्यांच्या डोक्यावरती मिरे वाटीन. हे ऐकल्यानंतर आता सगळेच हसू लागतात. आता इकडे सगळ्याच जणी किचनमध्ये काम करत असतात. तेव्हा मनोज तिथं जाऊन वल्लरीला म्हणू लागतो की वल्लू, आता किती ताणून धरणार आहेस, आता सांग तरी की काय पुरावा आहे. तेव्हा तेजा म्हणते खरंच वल्लरी, आता खूप झालं, आता मला सहनच होत नाहीये, विचार करून करून माझं डोकं फुटायला आलंय. तेव्हा वल्लरी म्हणते की सांगते. तेव्हा ती तेजाला म्हणते की तेजाताई, तुम्ही प्लीज टेबलवर ठेवलेले पंचनाम्याचे कागद आणून देता का? तेव्हा तेजा ते कागद घेण्यासाठी तिथून जाते. आता वल्लरी श्वेताजवळ जाऊन तिने आणलेले पुरावे घेऊन यायला सांगते आणि तिला म्हणते की मी जसं सांगितलं होतं तशीच काळजी घेतली ना? त्यावर श्वेता म्हणते हो. त्यामुळे आता श्वेता आत जाते आणि तिने आणलेले पुरावे बाहेर घेऊन येते. त्यामध्ये एक असते बंदूक आणि दुसरी बंदुकीची गोळी. तेव्हा वल्लरी सांगू लागते की कायद्याचा अभ्यास शिकवताना आम्हाला फक्त कुठल्या गुन्ह्यासाठी कुठला कलम लागू होतो आणि त्यासाठी कुठली शिक्षा असते एवढंच शिकवलं जात नाही, तर आम्हाला गुन्हेगार कसा आहे हे पण शिकवलं जातं. आता कुणाच्या काहीच लक्षात येत नसतं. तेव्हा वल्लरी त्यांना समजावत सांगते, तेजाताई, तुमच्याजवळ जी पंचनाम्याची कॉपी आहे ती उघडून बघा. त्यामध्ये त्या बंदुकीचा उल्लेख केलेला आहे. ती बंदूक तिच्या ॲक्युरेटीसाठी आणि शार्पनेससाठी ओळखली जाते. पण प्रेरणाताईंनी जी गोळी अण्णा केदारला मारली ती अण्णा केदारला लागलीच नाही. तेव्हा मनोज म्हणतो हे कसं शक्य आहे, आपण तर आपल्या डोळ्यांनी सगळं बघितलंय. तेव्हा वल्लरी म्हणते कारण प्रेरणाताईंनी जेव्हा अण्णा केदारला गोळी मारली तेव्हा त्या बंदुकीची गोळी अण्णा केदारच्या बाजूने जायला हवी होती. तसं न होता ती त्याच्या आरपार गेली. याचाच अर्थ असा होतो की अण्णा केदारला मारलेली गोळी ही प्रेरणाच्या बंदुकीतून सुटलेली नव्हतीच. त्यामुळे यावरून हे सिद्ध होतं की अण्णा केदारचा मर्डर दुसऱ्याच कोणी व्यक्तीने केलेला आहे. तेव्हा मनोज तिला विचारू लागतो, तुझं म्हणणं आहे की अण्णा केदारचा मर्डर हा प्रेरणाताईंनी नाही केला तर दुसऱ्याच कोणत्या व्यक्तीने केला, पण तो व्यक्ती कोण आहे आणि तो आपल्या सगळ्यांसमोर कधी येईल? त्यावर वल्लरी म्हणते की नक्की येईल आणि लवकरच येईल. आता वल्लरी सांगू लागते की श्वेताच्या हातात जी गोळी आहे ती प्रेरणाच्या बंदुकीतून सुटलेली गोळी आहे, कारण ही गोळी दुसऱ्याच जागेवर लागलेली आहे. पुढे ती म्हणते की प्रेरणाताईंनी पहिल्यांदाच बंदूक हातात घेतली होती. ज्यावेळी पहिल्यांदा माणूस गोळी चालवतो तेव्हा हाताला झटका लागतो असं कॅल्क्युलेशन असतं. त्यावरून हेच सिद्ध होतं की अण्णा केदारला प्रेरणाताईंनी मारलेलं नाहीये. आता इकडे श्वेता, तेजा आणि प्रेरणा गप्पा मारत बसलेल्या असतात. तितक्यात कुणीतरी दरवाजा नॉक करू लागतं. आता यावेळी कोण आलं असणार म्हणून सगळेजण दरवाजाकडे बघू लागतात. तर आत समीर येतो. त्याला बघितल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसतो. तेव्हा तो सगळ्यांना म्हणतो, माझं असं अचानक येण्याने तुम्हाला धक्का बसणं साहजिकच आहे, पण मी प्रेरणाचा व्हिडिओ बघितला आणि मला राहावलं गेलं नाही, त्यामुळे तिची विचारपूस करायला मी इथे आलोय. आता समीर प्रेरणाला विचारतो की प्रेरणा कशी आहेस तू?
आता त्याला बघितल्यानंतर प्रेरणाच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली असते. तितक्यात श्वेता त्याला म्हणते की बरोबरच आहे. अशा वेळेला आपलं कोणीतरी विचारणारं असावं. तेव्हा तेजा म्हणते, खरं तर मागचं सगळं विसरून तू इथे प्रेरणाला विचारायला आला, त्यामुळे तुझं कौतुकच झालं पाहिजे. तेव्हा समीर सांगू लागतो की प्रेरणासोबत जे काही घडलंय ते मला कळलं, ऐकून वाईटही वाटलं. त्यामुळे आता तुला काहीही अडचण असली, अगदी अर्ध्या रात्री सुद्धा, तरी तुझ्या मैत्रिणी जशा तुझ्यासोबत आहे तसा मीही तुझ्यासोबत आहे, एवढं लक्षात ठेव. एवढंच सांगायला इथे आलो होतो, असं म्हणून तो तिथून जाऊ लागतो. तेव्हा श्वेता त्याला म्हणते, अरे आलास काय आणि निघालास काय, चहा कॉफी तर घे. तेव्हा तेजा मुद्दामच म्हणते की चहा पावडर संपलीये. असं म्हणून त्यांनी आता समीरचा इन्सल्ट केलेला असतो, पण तरीही त्याच्याकडे लक्ष न देता मला प्रेरणाची खूप काळजी आहे असं तो दाखवू लागतो आणि तिथून जातो. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.